धन्यवाद म्हणतो देवा, तू खूप चांगला आहे माझ्या परमेश्वरा. आणि आज पुन्हा तुझी भक्ती करण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत पित्या. वचनाद्वारे आमच्याशी बोल पित्या. तुझी योजना इच्छा आम्हाला प्रगट कर, जेणेकरून आमच्या जीवनात तुला महिमा मिळेल. देवाची भाकर आम्ही स्वीकारतो आणि हा विश्वास ठेवतो का आज इथं आलेत कुणी रिकामी जाणार नाही पित्या. हे प्रत्येकजण तुझा गौरव पाहतील पित्या. या प्रत्येकाशी तू बोलणार आहे माझ्या पित्या लॉर्ड. येशूच्याच नावात मागतो, स्वीकारतो, आमेन. हे खूप महत्त्वाचं आहे आणि तो या संदर्भात आहे की पुष्कळदा आमच्या प्रार्थनेला आम्हाला फळ येत नाही. प्रार्थनेला काय येत नाही? फळ येत नाही. आणि अनेकदा असं होतं की आमच्या जीवनामध्ये जे संकट येतात त्या सर्वांना आम्ही कोणाला जबाबदार धरतो? परमेश्वराला. कोणाला जबाबदार धरतो? परमेश्वराला. पण आज देवाचा आत्मा आमच्याशी बोलेल, आम्हाला गोष्टी प्रगट करेल की आम्हाला नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून संकट आमच्या जीवनामध्ये येणार नाहीत आणि आमच्या प्रार्थनेला फळ येईल. प्रेज द लॉर्ड. येस, मी काय सांगितलं की पुष्कळ लोकांच्या प्रार्थनेला काही येत नाही, फळ येत नाही, त्याच्या समस्या काही जात नाही, किंवा ज्या समस्या येतात ते कोणाला जबाबदार जातात? कोणाला? देवाला. पण जर देवाचं वचन आम्हाला कळलं तर आम्हाला कळलं की परमेश्वर कधी संकट आणत नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कधी त्रास आणत नाही, परमेश्वर कधी निराशा आणत नाही, परमेश्वर आनंद पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय पूर्ण करतो? आनंद पूर्ण करतो. पण जर आम्हाला प्रभूचं वचन कळालं तर आम्हाला कळलं की कशा प्रकारे तो आनंद मला मिळेल ज्याची मला गरज आहे. प्रेज द लॉर्ड. मला काय पाहिजे? आनंद पाहिजे. काय पाहिजे? मग आनंद मला कसा मिळणार? हा आनंद कशामध्ये, त्रास कशामधून येतात, हे सर्व देवाच्या आत्म्याद्वारे वचनातून आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण पहा, देवाची इच्छा आहे की आपण आशीर्वाद असावं. कसं असावं? प्रभूची इच्छा नाही आहे की आपल्या कुटुंबामध्ये वाहन असावी. प्रभूची इच्छा नाही की आपण दुःखी जीवन जगावं. कारण बायबल सांगतं का देवाने एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती. योहान 3:16. देव आपल्याला काय करतो? प्रीती करतो. काय करतो? प्रीती करतो. म्हणजे देवाची इच्छा नाही की तुम्ही त्रासात असावं, देवाची इच्छा नाही की तुम्ही निराश जीवन जगावं. प्रेज द लॉर्ड. मग का आमच्या जीवनामध्ये निराशा आहे? का आमच्या जीवनामध्ये त्रास आहे? का आमच्या प्रार्थनेला फळ येत नाही? का आमचे मार्ग मोकळे होत नाही? कारण आज अनेकदा अनेक कुटुंबामध्ये या प्रकारचे त्रास आहेत, ते निराश आहेत आणि अनेक जण देवामध्ये असून पण देवापासून दूर आहेत. देवापासून कसे आहेत? दूर आहेत. कारण प्रार्थनेला काय येत नाही, उत्तर येत नाही. कुटुंबामध्ये संकट आहे आणि मग प्रश्न असा येतो का देवा आम्ही तर प्रार्थनेला येतो, कुठं येतो? प्रार्थनेला येतो, मग आमच्या प्रार्थनेला फळ का नाही? आम्ही चर्चला येतो, आमच्या प्रार्थनेला फळ का नाही? आम्ही वेगवेगळ्या पालकाकडून प्रार्थना करून घेतो, मग आमचे मार्ग मोकळे का नाही? प्रेज द लॉर्ड. पण देवाला आज आम्हाला सांगायचं की आमच्या प्रार्थनेला फळ का नाही, आमचे मार्ग कसे मोकळे होतील, कसं आमच्या कुटुंबात सुख आणि शांती राज्य करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून एक आज प्रभूने जे वचन मला प्रगट केलं तर या संदर्भात आहे, जर आम्ही देवाची आज्ञा पाळणार तर आम्ही सुरक्षित राहणार. कसे राहणार? सुरक्षित राहणार. पण जर आम्ही देवाची आज्ञा मानणार नाही तर जे काही संकट येतील त्याला परमेश्वर जबाबदार राहणार नाही. त्याला कोण जबाबदार राहणार? प्रेज द लॉर्ड. पुन्हा सांगतो, आपण काय पाळायची? देवाची. परमेश्वर काय देणार? सुरक्षा देणार. काय देणार? तुम्ही देवाची आज्ञा पाळा, देव तुम्हाला सुरक्षित ठेवल. देव कसं ठेवल तुम्हाला? पण जर तुम्ही देवाची आज्ञा पाळणार नाही तर आलेल्या संकटास परमेश्वर जबाबदार राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण देव म्हणतो जर तू माझी आज्ञा पाळशील तर हर्ष करशील. काय करशील? काय करशील? आनंद. म्हणजे एखादं संकट, एखादी विपत्ती तुझ्यावर कधी हवी होणार नाही. संकट येतील 4 बाजूनी पण परमेश्वर 7 बाजून त्याला पळून लावल. प्रेज द लॉर्ड. हे संकट तुझ्यावर हवी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. 2 इतिहास 14वा अध्याय. आणि त्यांनी यहूदात तटबंदीचे नगरे बांधली, कारण देश स्वस्थ राहिला होता आणि त्या वर्षामध्ये काही लढाई झाली नाही, कारण यहोवाने त्याला स्वस्थता दिली होती. पहा, बायबल सांगतं का देश कसा राहिला होता? स्वस्थ. कसा? आणि त्या काळामध्ये कोणती लढाई झाली? म्हणजे याचा अर्थ होतो की इस्रायल एक राष्ट्र आहे. इस्रायल काय? एक राष्ट्र. आणि त्या राष्ट्राच्या विरोधात कोणतीच लढाई झाली नाही, कोणती विपत्ती आली नाही. काही विपत्ती आली नाही. का संकट आलं नाही? तर त्याचं कारण असं आहे, जर आम्ही लेवीचं पुस्तक 26वा अध्याय 3रं वचन वाचा. 26वा अध्याय आणि 3रं वचन वाचू. या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकू आपण. हां, एक वचन वाचा पहिले. 3रं वचन. जर तुम्ही माझ्या नियमात चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे कराल तर मी तुम्हाला पाऊस त्याच्या नेमलेल्या काळात देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, इथं लक्षपूर्वक ऐका. पहिलं आम्ही 2 इतिहासामध्ये एक वचन वाचलं. त्या वचनामध्ये या प्रकारे लिहिलं होतं की त्या काळात कोणती लढाई झाली नाही. त्यांना प्रभूंनी स्वस्थता दिली. काय दिली? चैन दिलं. काय दिलं? चैन. म्हणजे इस्रायल एक राष्ट्र आहे. इस्रायल काय आहे? एक राष्ट्र. पण त्या काळामध्ये कोणती लढाई झाली नाही.
कोणता शत्रू त्यांच्यावर वर्चस्व करू शकला नाही. मग का एखादा शत्रू त्यांच्यावर वर्चस्व करत नाही? तर त्याचं उत्तर लेवीच्या पुस्तकात आम्हाला भेटतं. तर प्रभू म्हणतो, जर तुम्ही माझी आज्ञा पाळणार, जर तुम्ही माझी आज्ञा पाळणार, तर मी वेळोवेळी तुमचा काय देणार, तुम्हाला पाऊस देणार. म्हणजे इस्रायल राष्ट्रामध्ये कधीच दुष्काळ पडणार नाही. का? ते कोणाची आज्ञा पाळणार? परमेश्वराची. जर तुम्ही देवाची आज्ञा पाळणार तर दुष्काळ पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन वाचू, त्याचं 6वं वचन रीड करा बरं. 6वं. आणि मी देशात शांती देईन. हा, देशात काय देईल? शांती देईन. हा, पुढचं वाचूया. आणि तुम्ही निजाल तेव्हा कुणी तुम्हाला भयभीत करणार नाही. हा, पुढं. दुष्ट पशु मी देशातून नाहीसे करीन हा, आणि तरवार तुमच्या देशातून चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, एक आशीर्वाद दिला प्रभूनी. जर तुम्ही माझी आज्ञा पाळणार तर तुम्हाला मी शांती देईल. काय देईल तुम्हाला? शांती देईन. तुम्ही घाबरणार नाही. आणि पुढे एक वचन दिलं का तुमच्या राष्ट्रावर तलवार चालणार नाही. 2 इतिहास पुस्तकात आम्ही जे वचन वाचलं तिथे काय लिहिलं? स्वस्थता दिली. काय दिली? स्वस्थता दिली. म्हणजे शांती दिली. काय दिली? शांती दिली. म्हणजे एक पण शत्रू त्यांच्यावर प्रभुत्व करू शकला नाही. ते कोणाची आज्ञा पाळत होते? परमेश्वराची. म्हणजे काय, जर आम्ही देवाची आज्ञा पाळणार, देवाला काय संतोषकारक आहे, प्रभूला काय आवडणार आहे, त्याच्या मार्गात आम्ही आमचं जीवनक्रम करणार, तर परमेश्वर त्याच्या वचनाप्रमाणे आम्हाला आनंद देईल, आम्हाला शांती देईल, आम्हाला भीती वाटू देणार नाही. तो आमच्यावर सैतानाच्या अरिष्ट हावी होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कोणाची आज्ञा पाळावं लागेल? परमेश्वराची. देवाची. कारण देवाने वचन दिलं, जर तू माझी आज्ञा पाळशील, जर तू माझी काय पाळशील, तर मी तुझा हर्ष पूर्ण करणार. काय पूर्ण करणार? हर्षपूर्ण. म्हणजे तुझा आनंद पूर्ण करणार. काय पूर्ण करणार? आनंदपूर्ण. हा, वाचू पुन्हा 3ऱ्या पासून वाचा, सेम वचन. तुम्ही जर तुम्ही माझ्या नियमात चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे कराल तर मी तुम्हाला पाऊस त्याच्या नेमलेल्या काळात देईल. हा, काय म्हणतो परमेश्वर? मी पाऊस त्याच्या नेमलेल्या काळात देईल. पाऊस त्याच्या नेमलेल्या काळात. म्हणजे तो पाऊस पुढे जाणार नाही, तुझ्या पिकाचा नाश होणार नाही, पण तुला कोणाची आज्ञा पाळावं लागेल? परमेश्वर. येस, परमेश्वर इस्रायल बद्दल बोलतो. कोणाबद्दल? इस्रायल बद्दल. का इस्रायल जर आशीर्वादित होतं, दूध मध वाहणारा देश होतं, त्याचं कारण काय होतं? देवाची कृपा होती. कोणाची कृपा होती? आणि ती कृपा का होती? कारण हे लोक कोणाची आज्ञा पाळत होते? देवाचे. म्हणजे काय, जर आम्ही देवाची आज्ञा पाळणार तर देव देखील आमच्यावर कृपा दृष्टी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय काय आशीर्वाद दिलेत आज्ञा पालनाबद्दल आपण वाचूया. आणि भूमी आपले उत्पन्न देईल, शेतातली झाडेही फळ देतील. हा, शेतातली झाडं काय देतील? फळ देतील. म्हणजे अकाळी ते गळून नाही पडणार. अकाळी शेतातलं फळ गळून पडणार नाही. कोणाची आज्ञा पाळावं लागेल? परमेश्वराची. नाहीतर तुम्ही झाड लावणार, मशागत करणार, फळ येईल आणि आता असं वाटेल की 1 महिन्यानंतर 2 महिन्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळेल, पण वारा येईल आणि फळाला काय करणार? फळाला काय करणार? पाडून टाकणार. म्हणजे जिथं त्याची किंमत 20 रुपये भेटायची तिथं 1 रुपयाला विकलं जाणार. का? कारण ते पूर्णपणे तयार होणार नाही. पण जर तुम्ही देवाची आज्ञा पाळली तर तुमचं फळ गळून पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्कळ लोक शेती करतायत, इथं पळतं का नाही फळ, आपलं झाडाचं फळ अनेकदा पहिलेच येस वारं येतं आणि पडून जातं. आपण वाऱ्यावर ढकलून टाकतो, नाही वारं आलं आणि पडून गेलं. वाराने आलं, ते वारं कुणी पाठवलं? कुणी पाठवलं? प्लीज जोरात बोला. देवाचं वचन सांगतं का नाही, तुझ्या झाडाचं फळ अकाळी पडणार नाही. मग कोणाची आज्ञा पाळावं लागेल? परमेश्वर देवाची. येस, आम्ही म्हणलो नाही मी शेतीच करतो, अरे पण फळ टिकून ठेवायचं कोणाच्या हातात आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त पाऊस पडला यामध्ये आनंद करू नका, फळातून उत्पन्न मिळालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या उदाहरण मला पुन्हा घ्यावं लागेल. पाऊस पडला, पीक आलंय, पण भाव यायचा बाकी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पीक आला यामध्ये आनंद करू नका. जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत आम्हाला देवाच्या आज्ञेत राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय आज्ञा पालनामध्ये काय आशीर्वाद आहेत? जर तुम्ही शेती करताय किंवा तुमचा व्यवसाय किंवा तुम्ही कामाला देखील आहात तर पैशाला बरकत पाहिजे. पैशाला काय पाहिजे? बरकत पाहिजे. बरकत पाहिजे. नाही तर महिना संपायच्या अगोदर आपला खिस्सा काय होऊन जातो? खाली होऊन जातो. काही लोकांचं 5 तारखेच्या आतच फिनिश, 10 तारखेपर्यंत ते कर्जबाजारी पण होऊन जातात. अकाळी फळ काय होतं? गळून. टिकत नाही. महिनाभर टिकलं पाहिजे का नाही? हो. नाही, महिना तर 1.25 महिना तरी गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडीशी बचत पण झाली पाहिजे. थोडीशी बचत झाली पाहिजे. बचत तर सोडा, आपण काय घेतोय? कर्ज. फळ अकाळी गळून पडतं. कळतंय का? जे महिन्यातलं उत्पन्न आहे, जे 1 महिना, 1.25 महिना, 1.5 महिना गेलं पाहिजे, काही बचत झाली पाहिजे, पण तसं होत नाहीये. ते अकाळीच काय होतंय? पण देव तो म्हणतो जर माझी आज्ञा पाळणार तर फळ गळून नाही पडणार. चेक करा तुमचं उत्पन्न
महिना संपायच्या पहिलेच गळून पडतं का टिकून राहतं? जर ते गळून पडतंय तर तुम्हाला काय पाळावं लागेल देवाची? प्रेज द लॉर्ड. हे प्रभू लय करीबी, हे प्रभू लय कर्जे, बरं कर, हे कर. ते म्हणतो आज्ञा पाळ. काय पाळ? आज्ञा पाळ. मी तर दिलं, महिन्याच्या सुरुवातीलाच तुला जे पाहिजे ते दिलं. तुझ्याकडे टिकत नाही त्याला मी जबाबदार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येतो का नाही घरात? येतो. पगार येतो की नाही? ते टिकत नाही, याला परमेश्वर जबाबदार आहे का? नाही. कोण जबाबदार आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, कोण जबाबदार आहे? अतिरिक्त मेडिकलचा खर्च येऊन जातो, अतिरिक्त नुकसान येऊन जातं, अतिरिक्त नुकसान येऊन जातं, अतिरिक्त अशा गोष्टी काही घडतात की ज्याची कल्पना नव्हती, पण तो पैसा तिकडं निघून गेला. अकाळी फळ काय झालं? गळून पडलं. म्हणजे आपण देवाची काय नाही पाळत? आज्ञा. मग देवाची काय पाळावं लागेल? आज्ञा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आज्ञा पाळणार तर 2 इतिहासामध्ये आपण काय वाचलं? का देवाने त्यांना चैन दिला. काय दिलं देवानी? चैन. चैन दिलं, स्वस्थता दिली. म्हणजे कोणतीच लढाई त्यांच्या विरुद्ध नाही, कोणता महारोग त्यांच्या विरुद्ध नाही, कोणता आजार त्यांच्या विरुद्ध नाही, कोणती पीडा त्यांच्या विरुद्ध नाही, कोणती तलवार त्यांना हरू शकत नाही. कोणाची आज्ञा पाळतात? मग जसं इस्रायलनी त्या काळामध्ये देवाची आज्ञा पाळली, जर आम्ही आज देवाची आज्ञा पाळणार तर देव देखील त्याची कृपादृष्टी आमच्यावर करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर सगळं बिल कोणाच्या नावाने फाडतो आपण? देवाच्या. देवा असं काय? देवा हे त्रास काय आहेत? मी चर्चला नाही येत का? लगेच दावा दाखल करतो. कोणता येण्याचा? चर्चचा येण्याचा दावाला जोरात असतो आपला. हे का मी चर्चला येत नाही का? चर्चला येऊन जमणार नाही. फक्त चर्चमध्ये जे वचन शिकवलं जातं ते वचन तू घेऊन जातोस का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चला येणारे पुष्कळ आहेत, चर्चला येणारे पुष्कळ आहेत, पण त्यांचे डोळे आणि त्यांचे कान बंद असतात. चर्चला येतात पण डोळे आणि कान कसे असतात? बंद असतात. फक्त हाजरी लावून जातात. पण जर आत्म्यात वचन घेतलं तर वचन फळ आणणार आहे. वचन कसं आहे? फळ आणणार आहे. देव म्हणतो माझं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. देव काय म्हणतो? माझं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. मग वचन तुम्ही नाही ऐकत का? ऐकतो. ऐकतायत, पण किती लोक आत्म्यात घेताय? कानावर तर पडतं पण आत्म्यात जातं का? आणि अनुकरणामध्ये येतं का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचे कान बंद केलेत काही तर हाताने? नाही. केलेत का? ऐकतात की नाही सगळे? हो. पण आत्म्यात किती जातं आणि कृतीत किती येतं? त्या कृतीनुसार तुमचे फळ तो दिसू लागतात. जिथं कृती आहे ना तिथं आशीर्वाद आहे. तिथं काय? आशीर्वाद. कारण तुम्ही आज्ञा पालन करणार. आज्ञा पालन करायचं म्हणजे देहाला मारायचं. कारण देवाचं वचन देहाच्या विरुद्ध आहे. देवाचं वचन देहाच्या विरुद्ध आहे. आणि ज्या देहाच्या विरुद्ध जावं लागतं तर देह नको नको म्हणतं. देह कसं म्हणतो? आणि मग आपण पण म्हणतो हा एवढं कुठं काटेकोरपणा असतं, थोडंफार इकडं तिकडं चालतं, थोडंफार इकडं तिकडं झालं का कोणी येणार? कोणी येणार? शैतान. आणि तो दयामाया करणारा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येईल तर लुटूनच नेईल, तो येईल तर जीवनच उद्ध्वस्त करून टाकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कोणाची आज्ञा पाळा? देवाची. येस, देवाची आज्ञा पाळणार तर फळ अकाळी गळून पडणार नाही. पुढे काय काय आशीर्वाद दिलेत? आणि तुमची मळणी द्राक्षाच्या तोडणीपर्यंत चालेल, हा, आणि द्राक्षाची तोडणी पेरणीपर्यंत चालेल. प्रेज द लॉर्ड. पुढं आणि तुम्ही तृप्त होईपर्यंत आपली भाकर खाल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तृप्त होऊपर्यंत आपली भाकर खाल. येस. काय लिहिलंय? जोपर्यंत तुमचं मन समाधानी पावत नाही तोपर्यंत देव भरतच राहणार. खा खा, अजून घे, अजून घे, अजून घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो? जोपर्यंत तुझं मन तृप्त होत नाही तोपर्यंत तुला खाऊ घालणार. म्हणजे काय? तुला गाडी पाहिजे का? हा घेऊन टाक. तुला घर पाहिजे का? हा घेऊन टाक. तुझ्या लेकरांसाठी या गोष्टी पाहिजे का? घेऊन टाक. जे काही पाहिजे तुझं मन जोपर्यंत तृप्त होत नाही परमेश्वर तुला देत राहणार. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? देव आम्हाला निराश जीवन जगण्यासाठी या पृथ्वीवर बोलवलेलं नाही. यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलेलं नाहीये. कारण एकच आहे की आमच्यावर असणारे शाप, आमच्यावर असणारं सैतानाचं वर्चस्व काढावं आणि आम्ही देवाच्या प्रभुत्वामध्ये, देवाच्या सामर्थ्यामध्ये जगावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कोणाची आज्ञा पाळा? देवाची. कोणाच्या वचनाकडे लक्ष लावा? देवाच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुमचा अंतरात्मा तृप्त होईल. येस. तुमचा अंतरात्मा तृप्त होईल. तृप्त होईल. नाही तर मन काही तृप्त नसतं. मन काही तृप्त नसतं. एक मॅटर सॉल्व्ह केलं ना इकडचं, दुसरं मॅटर तिकडचं चालूच. तिकडचं एक मॅटर सॉल्व्ह केलं इकडं मागून एक नवीन मॅटर चालू. मन तृप्त नाही. एक समस्या गेली का दुसरी आली. पण ज्या देवाची कृपा तुझ्यावर आहे मग चारी बाजूनी काय नाही समस्या येतात, देव तुला त्याच्यामध्ये पडू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढं. आणि आपल्या देशामध्ये निर्भय राहाल आणि मी देशात शांती देईन. ओके, एक शब्द वापरला.
तुम्ही आपल्या देशामध्ये, तुम्ही आपल्या देशामध्ये कसे राहताल? निर्भय निर्भय राहणार. कसे राहणार? निर्भय राहणार म्हणजे तुमच्या देशावर कोणता अरिष्ट येणार नाही. त्याचं रक्षण कोण करणार? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आपल्या देशामध्ये कसे राहताल? प्लीज इकडे लक्ष द्या, प्लीज इकडे लक्ष द्या. वचन महत्वाचं आहे. तुम्ही आपल्या देशामध्ये निर्भय राहताल. तुम्ही आपल्या देशामध्ये कसे राहताल? म्हणजे कोणती पण विपत्ती येईल तुम्हाला ती स्पर्श करू शकणार नाही. ती ओरडल जोर जोरात का मी नाश करायला आलो, मी तुला संपवायला आलो, मी उद्ध्वस्त करायला आलो. पण लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगतं की तू निर्भय राहशील. कसा राहशील? निर्भय. निर्भय राहशील. कारण जर इथं बोट ठेवा, स्तोत्र संहिता 121 मध्ये लिहिलंय का इस्रायलच्या रक्षकला कधी झोप लागत डुलकी लागत नाही आणि तो झोप पण घेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचा रक्षक? आपलं इस्रायलचा रक्षक. कोणाचा रक्षक? इस्रायलचा. जर तू देवाची आज्ञा पाळतो तर इस्रायलचा रक्षक जो तुझं रक्षण करतो, तुझं काय करतो? रक्षण. त्याला डुलकी पण लागत नाही आणि तो झोप पण घेत नाही. म्हणून असं लिहिलंय की तू आपल्या देशामध्ये कसं राहशील? निर्भय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसा राहशील? निर्भय. ओके, मी काही तुम्हाला उदाहरण करून दाखवतो या ठिकाणी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे इस्रायलचा रक्षक आमचं हे करतो, रक्षण करतो. हे वचन काय आहे आपण थोड्या वेळसाठी. यहोवा जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याच्यापासूनच माझे साह्य येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं. तो तुझा पाय सरकू देणार नाही. हा, तुझ्या रक्षकाला डुलकी लागत नाही. तुझ्या रक्षकाला काय लागत नाही? डुलकी लागत नाही. डुलकीचा अर्थ कळतो ना? म्हणजे एखादा नाईट ड्युटी करतोय पण काय घेतो? डुलक्या घेतो. काय घेतो? म्हणजे 2 मिनिटासाठी काय नाही म्हणा, एक झपकी घेतो. पण ते म्हणतो का प्रभू जो आमचा रक्षक आहे तो डुलकी पण घेत नाही. म्हणजे 2 मिनिटासाठी किंवा 1 क्षणासाठी पण त्याची पापणी आमचं रक्षण करताना बंद होत नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं वचन वाचा. पहा, इस्रायलेचा रक्षक झोपी जात नाही हा, व डुलकीही घेत नाही. प्रेज द लॉर्ड. इस्रायलचा रक्षक. कोणाचा रक्षक? इस्रायलचा. इस्रायल किंवा यहुदी यांचा रक्षक कधी झोप घेत नाही आणि त्याला डुलकी पण लागत नाही. 24 तास त्यांना काय देतो? सुरक्षा. संरक्षण. 24 तास त्यांना काय देतो? प्लीज जोरात बोला. काय देतो? संरक्षण. कारण देवाची जर ते आज्ञा पाळतात, काय पाळतात? देवाची आज्ञा. लेवीच्या पुस्तकात लिहिलं, जर तू माझी आज्ञा पाळशील तर लक्षात ठेव तुझ्या देशात तू निर्भय राहशील. येस. तुझ्या देशात तू कसा राहशील? निर्भय राहशील. म्हणजे कोणतं संकट तुला संपू शकणार नाही. नाही. सैतान प्रयत्न करेल. सैतान काय करणार? प्रयत्न करणार. पण जर तू देवाचं वचन पाळणार, जर तू देवाच्या वाचनाप्रमाणे चालणार तर देवाचा देवदूत तुमचं रक्षण करणार आणि अरिष्ट तुमच्यावर हावी होणार नाही. तू आपल्या देशामध्ये निर्भय राहशील. आपल्या देशामध्ये निर्भय राहशील. त्या काळामध्ये लोक कशामध्ये राहायचे? किल्ल्यामध्ये. कशामध्ये राहायचे? किल्ल्यामध्ये. कुठं राहायचे? किल्ल्यामध्ये. प्लीज बोला. कुठं राहायचे? हा, तर देव म्हणतो तू आपल्या देशामध्ये कुठं कसा राहशील? निर्भय राहशील. जर तू कोणाची आज्ञा पाळशील? देवाची आज्ञा पाळ. पहा, परमेश्वर तुमच्या समोर उभा आहे. परमेश्वर तुमच्या समोर उभा आहे. तो इस्रायलला काय शिकवतोय? देवाचं वचन. त्याच्या हातामध्ये काय? परमेश्वराला काय शिकवतोय? वचन. तो कोणाची आज्ञा ऐकतोय? प्रेज द लॉर्ड. कोणाची आज्ञा ऐकतो? देवाची. पण हा इस्रायल किल्ल्यामध्ये राहतो. कशामध्ये राहतो? किल्ल्यामध्ये राहतो. आणि बायबल सांगतं का तुझा रक्षक त्याला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही. म्हणजे हा जो किल्ला आहे याचं रक्षण करण्यासाठी 24 तास देवाचा देवदूत काय करतोय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? या भिंतीत किल्ल्याच्या काय आहेत? भिंती आहेत. म्हणजे काय? किल्ल्याच्या भिंती म्हणजे काय? वेगवेगळे जीवनामध्ये गोष्टी असतात. तुमचं आरोग्य, तुमचा परिवार आहे, तुमचे आर्थिक आशीर्वाद आहे, याला तोडण्याचा प्रयत्न करतो कोण? सैतान. कोण तोडण्याचा प्रयत्न करतो? सैतान. पण जर तुम्ही कोणाची आज्ञा पाळणार? देवाची. कोणाची आज्ञा पाळणार? देवाची. तर परमेश्वराचा देवदूत तुमचं रक्षण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा देवदूत तुमचं काय करणार? रक्षण करणार. कारण सैतान येणार. सैतान काय करणार? येणार. तो पाडण्याचा प्रयत्न करणार. तो काय करणार? पाडण्याचं. पहा, ही एक भिंत आहे. इथं मी काय लिहिलंय? नैतिकता. काय लिहिलंय? नैतिकता. म्हणजे उदाहरणास्तव तुम्हाला समजण्यासाठी आपलं जीवन नीतिमान पाहिजे. कसं पाहिजे? नीतिमान. पण सैतान व्यभिचार टाकतो. काय टाकतो? व्यभिचार. सैतान दारू टाकतो. काय टाकतो? दारू टाकतो. सैतान आपल्यामध्ये भांडणं टाकतो, आपल्यामध्ये लोभ टाकतो, आपल्यामध्ये पाप टाकतो. म्हणजे ही भिंत पाडण्याचा प्रयत्न करणार कोण? सैतान. पण जर तुम्ही कोणाची आज्ञा पाळता? देवाची. तर परमेश्वर देवदूत तुम्हाला या पापात पडू देणार नाही. हा प्रयत्न करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा काय करणार? प्रयत्न. यस. हा सोडणार नाही. पण देवाचा देवदूत उभा आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाप येईल तुमच्या लेकरांसमोर, पाप येईल तुमच्या पतीसमोर, पाप येईल तुमच्या मुलीसमोर, पण जर तुम्ही देवाची आज्ञा पाळता, जर तुम्ही देवाची आज्ञा पाळता, जसा हा एक व्यक्ती उभा आहे, जसा योब उभा होता. कोण उभा होता? योग त्याचं कुटुंब सुरक्षित होतं का नाही? होतं. असं लिहिलंय का सैतान हात लावतो, पण तो म्हणतो का मी काही करू नाही शकलो, तू सुरक्षा कवच टाकले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? सैतान भिंत पाडण्याचा प्रयत्न करतोय, पण कोण उभा आहे? परमेश्वर देव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं लिहिलंय स्तोत्र संहितामध्ये, देवाच्या रक्षकाला झोप लागत नाही. तो डुलकी घेत नाही. आणि जर देव तुमचं रक्षण करतो, याची योजना कधी पूर्ण होईल का? करणार का सैतान वर्चस्व? तुमच्या कुटुंबात तो किती दारू आणू द्या, नाही वर्चस्व होणार. किती व्यभिचार येऊ द्या, नाही वर्चस्व होणार. तुमची प्रार्थना त्याला वाचवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, मी तुम्हाला एक का सांगतो, तुमच्या मनामध्ये गेलं पाहिजे, कळलं पाहिजे. आपण वचन वाचतो पण अनेक त्याचं गांभीर्य येत नाही. कळतं ना काय चाललंय? किल्ला गोल असतो, इथं जागा कमी आहे म्हणून मी किल्ला उभा बनवलाय. या भिंतीत आपल्या जीवनामधल्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्याला पाडण्याचा प्रयत्न करतो कोण? सैतान. कळतंय? दुसरी भिंत कोणती आहे? परिवार. आम्हाला कुटुंब आहे का नाही? हो. कुटुंबात शांती पाहिजे का भांडणं पाहिजे? शांती. समंजसपणा पाहिजे का विभक्तपणा पाहिजे? समंजसपणा. पण सैतान येतो आणि कुटुंबात भांडणं उत्पन्न करू लागतो, गैरसमज उत्पन्न करू लागतो, विभक्तपणा आणू लागतो. पण जर तुमच्यापैकी एक जण जरी देवाची आज्ञा पाळतो, किती जण? एक जण. देवाचा रक्षक तुमचं रक्षण करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान आमच्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या भिंती पाडण्याचा प्रयत्न करतो. करतो, कुटुंबामध्ये भांडण आणण्याचा प्रयत्न करतो, कुटुंबात गैरसमज उत्पन्न. छोटीशी गोष्ट, किती गोष्ट? छोटीशी गोष्ट. एखादं पाणी देणं, जेवण देणं, याच्यावरच छोटासा असतो, किती इश्यू असतो, छोटासा. पण तो छोटासा गोष्ट बरोबर पोलीस स्टेशनला घेऊन जाती. कुठं घेऊन जाती? पोलीस स्टेशन. प्लीज बोला, कुठं घेऊन जाती? पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशनला घेऊन जाती. ती छोटीशी गोष्ट खूप महागात पडती. कोण शिरतो घरात? शैतान. पण जर तुम्ही देवाची आज्ञा पाळणार, कोणाची आज्ञा पाळणार? देवाची. तर ज्या प्रकारे दावीद म्हणतो, देवाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला नको का कुंपण? पाहिजे. नको का कुंपण? पाहिजे. मग आज्ञा पाळावं लागेल का नाही? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची आज्ञा पाळा, त्याच्यामध्ये आनंद आहे. आम्हाला वाटतं का आज्ञा पाळणं म्हणजे जीवाला जाळणं आहे, पण ज्या देवाचं वचन तुम्हाला कळलं ना, तुम्हाला कळलं मी जीव नाही जाळला, मी वाईट गोष्टी सोडलेल्या आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला काय वाटतं की मी जीवाला जाळतो. आज्ञा पाळणं म्हणजे काय? हृदयाला मारणं. कशाला मारणं? हृदयाला मार. पण ज्यास देव आम्हाला कळू लागतो, मग मला कळतं, आम्हाला कळू लागतं कारण मी हृदयाला नाही मारलं, उलट मी वाईट गोष्टीपासून लांब राहिलो आणि ह्यामध्ये मला सुरक्षा मिळती. सैतान आक्रमण करतो, पण देवाचा देवदूत आमचं रक्षण करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? दोन इतिहासामध्ये काय लिहिलं का देवाने त्यांना स्वस्थता दिली, चैन दिला. तुम्हाला चैन नको का? पाहिजे. शांती नको का? तर एक मॅटर गेलं, मुलाचं मॅटर सॉल्व केलं का मुलीचं मॅटर, ते सॉल्व केलं का मावस भाऊ आहे, काका आहे, मावशी आहे, चुलता आहे, चुलती आहे, शेजारी आहेत, एक नवीन एक डोक्याला टेन्शन आहे. तुम्हाला चैन नको का? पाहिजे. पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे. मग हा बसलाय ना भिंती तोडायला. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एकटे आहेत का? नाही. आपण जुडलेलो आहोत. कुटुंब आहे, आरोग्य आहे, शांती आहे, समंजसपणा आहे, व्यवसाय, वेगवेगळे भाग आहेत जीवनाचे काय आहेत? वेगवेगळे भाग. प्रत्येक भागावर हा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. येस. तिकडं नैतिकता म्हणजे पाप आणण्याचा प्रयत्न केला, सक्सेस नाही झाला, कुटुंब शिरतोय. कुठं शिरतो? कुटुंबामध्ये. गैरसमज. काय करतो? गैरसमज. पटत नाही. आहेत कुटुंबात तरी जमत नाही. का जमत नाही? का समजत नाही? आणि कधी कधी ते एकाच चर्चचे मेंबर आहेत. कसे आहेत? एका चर्चेमध्ये. एकच कुटुंब आहे, एकाच चर्चला येतं, तरी ते म्हणतात असं कसं? मी पण वचन ऐकतो, तो पण वचन ऐकतो, मग गडबड कोणात आहे? गडबड कोणात आहे? कुणी गडबड आणली? शैतानाने. गडबड कुणी आणली? शैतानाने. का आली? आज्ञा मोडल्या. हा, आपण फक्त म्हणतो सैतानने आणलं, त्याला आमंत्रण कुणी दिलं? आपण. देवाचा रक्षक नाही का रक्षण करण्यासाठी? हाय. मग हा तुमचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला देवाची आज्ञा पाळावं लागेल. येस. म्हणून ते म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज त्याच्या मागं चाला, त्याच्यामध्ये आनंद आहे. कारण देवाचा रक्षक तुमचं रक्षण करणार आणि मग ह्याची युक्ती तुमच्या कुटुंबात पूर्ण होणार नाही. येस. कुटुंबात एकी असल, काय असल? एकी. एकी असल, प्रेम असल, आणि जर कुटुंब एकत्र आलं ना, तुमचं कुटुंब उन्नतीकडे जाईल. हालेलुया. पुढे जाईल, उन्नतीकडे जाईल. तुमचे जर लोक एकत्र आले ना, तुम्ही खूप उंच जाल. पण आज विभक्तपणा आहे. आज काय कुटुंबात?
विभक्तपणा काय विभक्तपणा? कारण यांनी भिंत पाडली, यांनी भिंत पाडली आणि का पडली? आम्ही देवाची आज्ञा पाळली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढची भिंतीकडे येऊ आपण. यश आणि समृद्धी. यश आणि समृद्धी आमच्या जीवनामध्ये आम्ही काम नाही करत का? व्यवसाय नाही करत का? करतो आपले इच्छा आकांक्षा आहे का नाही? आहे. असं वाटतं काय गोष्टी झाल्या पाहिजे, माझं घर झालं पाहिजे, माझ्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, माझा व्यवसाय चालला पाहिजे, जीवनामध्ये यश पाहिजे. जीवनामध्ये काय पाहिजे? यश पाहिजे, समृद्धी पाहिजे. पण ह्या बाबतीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जर आम्ही देवाची आज्ञा पाळत नाही तर सैतान शिरतो आणि ती भिंत पाडतो. काय करतो? भिंत पाडतो. म्हणजे एवढा पैसा लावला आणि कळलं का धंदा बंद झाला. बंद झाला. काय झाला? बंद झाला. का धंदा बंद पाडला? कुणी बंद पाडला? तू धंदा सुरू करायच्या पहिलेच काढलं होतं का एवढा प्रॉफिट येणार, एवढे पैसे येणार, एवढ्या दिवसात मग मी लगेच एवढं करून टाकणार. तू तर पहिलेच डोकं लावलं होतं. तुझ्यात ज्ञान नव्हतं का धंदा चालू करायच्या पहिले? होतं का नाही? गणित केलं होतं का नाही पेपरवर? का बघा लोक एवढं कमवतात, एक ट्रिप मारली का एवढा पैसा, हा बिझनेस केला का तेवढा पैसा, एका फेरीत एवढा पैसा. पहिले सगळं कॅल्क्युलेशन काढलं होतं. मग कॅल्क्युलेशन कुठं गेलं? कॅल्क्युलेशन म्हणजे गणित कुठं गेलं तुझं? गणित केलं होतं का नाही? मग गणित कसं काय फेल झालं? का? देवाची आज्ञा पाळली. गणिताला जास्त जोर दिला. कशाला? गणिताला. पण गणितच फेल झालं. आता प्रभूकडे येतं गे प्रभू असं का रे? माझा व्यवसाय चालत नाही. देवाची आज्ञा पाळ. देवाची आज्ञा पाळ म्हणजे तुझ्या व्यवसायावर प्रभूची बरकत असेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची काय असेल? बरकत. बरकत तर असेल, नाही तर कोण तोडल भिंत? हा प्रयत्न करतो की समृद्धी निघून जावी, तुमचा व्यवसाय फ्लॉप होऊन जावं, तुमचं काम सुटून जावं, तुमच्या कुटुंबात कर्ज यावं, तुमचे कुटुंब पूर्णतः दारिद्र्य व्हावं. पण जर तुम्ही देवाची आज्ञा पाळता तर तुम्ही छोटंसं बी काम घेतलं ना, देव त्याला आशिषित करणार, Yes. देव त्याला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 1 रुपया लावला ना तर प्रभू 100 रुपये मिळून देईल. 1 रुपया लावला तर किती मिळून देईल? 100 रुपये. येस, देव काळजी घेईल. तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तुम्हाला वाटेल अरे मशीन बिघडली, आता 1000 रुपयाचा खर्च येईल, त्याची तर जाताल ना घेऊन. तो काय नाही, नॉर्मल फॉल्ट होता, वायर निघाली होती, तसंच घेऊन जा, 1 रुपया पण देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना मी काय म्हणतोय? घरामध्ये एखादी मशीन वस्तू बिघडली, आम्हाला कळतं का रे आता खूप मोठं नुकसान होईल. पण जर आम्ही देवाची आज्ञा पाळतो आणि जास्ती मशीन दुकानात नेतो, देव कृपा देतो, समोरचा उघडतो, म्हणतो काय नव्हतं झालं, फक्त वायर हल्ली होती, किती पैसे झाले, 1 रुपया देऊ नको, तशीच घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण यश देणार? परमेश्वर. नाही तर सैतान बसला लुटायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही देवाची आज्ञा पाळणार तर स्वस्त आणि चैनामध्ये राहणार. येस. परमेश्वर उन्ह होऊ देणार नाही. आक्रमण करणार. सैतान काय करणार? आक्रमण करणार. आक्रमण करणार. पण कोणाची आज्ञा पाळतात? देवाची. प्रेज द लॉर्ड. कसं पाहिजे ते? निरोगी. कसं पाहिजे? निरोगी. पण कोण बसलाय? शैतान. काय आणणार? आजार. प्रेज द लॉर्ड. येस. काय आणणार? आजार आणणार. पण जर तुम्ही देवाची आज्ञा पाळणार तर वाटतं मला कॅन्सरची गाठ आहे, कॅन्सरची गाठ आहे. वाटतं मला कॅन्सरची गाठ आहे, आणि तुम्ही चेक करणार तर देवाच्या कृपेने ती गाठ कधीच कॅन्सरची निघणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. Yes. त्याची फक्त शंकाच असेल, पण देव त्याची शंका कधी पूर्ण होऊ देणार नाही. कारण कोण तुमचं रक्षण करतोय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा बसलाय आजार टाकायला, हा बसलाय तुम्हाला मेडिकलचं दुकान घरी खोलून द्यायला. कसं दुकान? मेडिकल. पुष्कळ लोकांकडे मेडिकलचं काय आहे? दुकान आहे. कुठं उघडलंय? घरामध्ये. घरातच उघडलं. एवढ्या गोळ्या ते खातात. काय एवढ्या गोळ्या चालू आहेत? देवाने किंमत नाही मोजली का? मोजली. देवाने आरोग्य दिलं का नाही दिलं? दिलंय. मग का मला आरोग्य मिळत नाही? का सैतान माझ्यामध्ये शिरतो? देवाचा देवदूत रक्षण नाही करत का? मग आम्हाला काय पाळली पाहिजे? देवाची आज्ञा. प्रेज गॉड. हालेलुया. मग प्लीज देवाच्या वचनामध्ये राहा. कशामध्ये राहा? देवाच्या वचनामध्ये राहा. जर तुम्ही वचनामध्ये तर तुमच्यावर सैतान कधीच वर्चस्व करू शकणार नाही. बायबल सांगतं यहोशाफाट राजाबद्दल. कोणाबद्दल? यहोशाफाट. पहा, याच्यामध्ये आम्ही वचन वाचलं. पुन्हा लेवी काढा. आणि मी देशात शांती देईन. हा. आणि तुम्ही निजाल तेव्हा कोणी तुम्हाला भयभीत करणार नाही. हा. दुष्ट पशु मी देशातून नाहीसे करीन आणि तलवार तुमच्या देशातून चालणार नाही. हा. प्रभू काय म्हणला? तुमच्या देशात काय चालणार नाही? तलवार. आता मी यहोशाफाटचं उदाहरण घेतो. कोणाचं? यहोशाफाट. हा. यहोशाफाट हा राजा होता, राज्य करत होता आपल्या दिवसामध्ये. त्याच्या विरुद्ध काही दुसरे राजे एकत्र आले. कसे आले? एकत्र आले. आणि त्यांनी ठरवलं यहोशाफाट राजाचा विरुद्ध लढाई करायची आणि त्याचं राज्य काय करायचं? मिळून घ्यायचं. आता थोड्या वेळासाठी हा यहोशाफाट राजा आहे. कोण आहे? कोणाची आज्ञा ऐकतो? देवाची. आणि हे त्याचं किल्ला आहे. काय त्याचा? किल्ला आहे. आणि हा तो राजे इकडे
हे कोण आहेत ते? त्यांना कोणावर आक्रमण करायचं आहे? यहोशाफाटवर. कोणावर आक्रमण करायचं आहे? हा एकटा नाही आहे, संगती 3-4 जण आहेत. संगती किती आहेत? वाचूया आपण या ठिकाणी. आपण जर 2 इतिहास 19 अध्याय काढला, 4थं वचन. आणि यहोशाफाट यरुशलेमेत राहत असे आणि त्याने पुन्हा निघून बैरशेबापासून इफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशात पर्यंत लोकांमध्ये फिरून त्यांना यहोवा त्याच्या पूर्वजांचा देव याच्याकडे परत आणले. प्रेज द लॉर्ड. हा व्यक्ती यहोशाफाट कोणाचा भय धरायचा? कोणाच्या मार्गात चालायचा आणि लोकांना पण कोणाच्या मार्गात घेऊन यायचा. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका, हा प्रभूची सेवा करणार आहे. हा प्रभूची काय करणार आहे? सेवा करणार. जे सेवा करतात प्लीज लक्षात ठेवा, हा कोणाची सेवा करतोय? देवाची. देवाची असं लिहिलंय, त्यांनी लोकांना देवाच्या राज्यात आणलं. यहोशाफाटनी म्हणजे स्वतः पण कोणाची आज्ञा पाळतो देवाची. आणि लोकांना पण कोणाच्या राज्यात घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. पहा देव त्या बाजूने कसा उभा राहतो. पुढे वाचूया आपण. आणि- आपण त्याचं 9वं वचन वाचू आता. आणि त्याने त्यांना आज्ञा करून म्हटले, तुम्ही यहोवाचे भय धरून विश्वासपणे व पूर्ण मनाने असे करा. प्रेज द लॉर्ड. ह्या यहोशाफाट राजाने त्याच्या लोकांना शिकवलं कोणाची आज्ञा पाळायची, परमेश्वर कोणाच्या मागे चालायचं, देवाचे. पूर्ण जीवाने पूर्ण मनाने कोणाच्या मागे चालायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हा राजा कोणाची आज्ञा पाळतो, याचे लोक कोणाच्या मागे चालतात. पण एक घटना घडली. 20 अध्याय 1 आणि 2 वचन वाचा. यानंतर असे झाले की मोआबाचे संतान व आमोनाचे संतान व त्यांच्याबरोबर मौन्यातले कित्येक यहोशाफाटावर लढाईस आले. प्रेज द लॉर्ड. मवाबी, आमोनी आणि कित्येक. इकडे 2 मिनटं. हा सैतानाचं दर्शक आपण दाखवलं. थोड्या वेळसाठी मवाबी, आमोनी आणि कोण लिहिलं पुढं? मौन्यातले हां, आणि कित्येक पुढं कशात वापरला? कित्येक. म्हणजे एक नाही, 4-5 राष्ट्र. किती राष्ट्र? 4-5 राष्ट्र. जास्त, त्याच्यापेक्षाही जास्त. 5-6 राष्ट्र मिळून कोणाच्या विरुद्ध आले? यहोशाफाट तो किती आहे? एकटा आहे. हे किती आहेत? पुष्कळ आहेत. किती आहेत? पुष्कळ आहे. हे कित्येक. पुष्कळ आहेत. ते किती आहेत? म्हणजे याच्याकडचं एकट्याचं सैन्य, या सर्वांचं मिळून सैन्य. मग याचं सैन्य जास्त आहे का त्याचं सैन्य जास्त आहे? याचं सैन्य जास्त आहे, त्याचं सैन्य कमी. कारण हा एकटा नाही आहे. सांगते किती जण आहेत? 5-6 राष्ट्र आहेत. एकत्र मिळून आले. कसे आले? एकत्र मिळून. प्लीज बोला. कसे मिळून आले? एकत्र मिळून. एकत्र मिळून आले. प्लीज बोला. कसे आले? एकत्र मिळून. कोणाला पाडण्यासाठी? काय झालं पुढं वाचू. तेव्हा कित्येकांनी येऊन यहोशाफाटाला सांगितले की तुझ्यावर मोठा समुदाय समुद्राच्या पलीकडून आरामाच्या अलीकडून आला आहे. हां, आणि पहा ते हसोन तामार म्हणजे एन गिदी येथे आहेत. मग यहोशाफाट घाबरला आणि यहोवाला शोधायला त्याने आपले चित्त लावले हां, पुढं. आणि सर्व यहुदात उपासाची घोषणा करवली. प्रेज द लॉर्ड. जसे सर्व एकत्र आले, थोड्या वेळासाठी तो काय झाला? घाबरला. पण त्यांनी काय नेमलं लगेच? उपास. म्हणजे कोणाच्या सहवासात आला? परमेश्वराच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या सहवासात आला? परमेश्वर. देवाची आज्ञा पाळणारा होता. त्याला कळलं नाही. त्याला अचानक कळलं. एक संगती एवढे राष्ट्र आले. थोड्या वेळासाठी घाबरला, पण लगेच कोणाकडे आला? कोणाच्या पायापाशी वाचला? प्रेज द लॉर्ड. जो देवाची आज्ञा पाळतो, जो देवाचं भय धरतो, परमेश्वर त्याला कधीच असुरक्षित राहू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपास प्रार्थना करतोय. काय करतोय? उपास प्रार्थना. आज्ञा पाळतोय. कोणाची? देवाची. काय झालं पुढं वाचूया. त्याचं या ठिकाणी आपण वाचूया 15वं वचन. आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुदा व यरुशलेमकर व यहोशाफाट राजा, तुम्ही ऐका. यहोवा तुम्हाला असे सांगतो की या मोठ्या समुदायामुळे तुम्ही भिवू नका प्रेज द लॉर्ड. पहा, लक्षपूर्वक ऐका सगळेजण. इकडे लक्षपूर्वक ऐका. आणि घाबरू नका. हां, कारण- यहोशाफाट, एक मिनिट. यहोशाफाट राजावर एक भविष्यवादी बोलतो. कोण बोलतो? भविष्यवादी. हा देवाकडे प्रार्थना करतो की प्रभू, हे लोक माझ्या विरुद्ध आले. हे लोक माझ्या विरुद्ध आले. एक नाही, किती आलेत? 4-5 जण आलेत. आलं लक्षात? हे कित्येक लोक आलेत. मी एकटाच आहे. भविष्यवादी म्हणजे प्रभूनी एक सेवकाला उभं केलं आणि त्याच्याशी बोलू लागला. काही घाबरू नकोस. काय म्हणतो परमेश्वर? घाबरू नको. घाबरू नको. विश्वास धर. काय धर? विश्वास धर. जर तू माझी आज्ञा पाळतो तर लेवीच्या पुस्तकात काय लिहिलंय? तुझ्या विरुद्ध तलवार चालणार नाही. काय लिहिलं लेवीच्या पुस्तकात? प्लीज बोला. लेवीचं पुस्तक आपण वाचलं आता. होय. काय लिहिलं होतं? तुमच्या विरोधात तलवार चालणार नाही. लिहिलं होतं. येस. काढा बरं, पुन्हा बघू आपण. लेवी 26. इथं हात ठेवा, पुन्हा यायचं इथं. तुम्ही आपल्या शत्रूच्या पाठीस लागाल हां, तेव्हा ते तुमच्या पुढे तलवारीने पडतील. प्रभूने काय आशीर्वाद दिला? तलवार तुमच्या विरुद्ध चालणार नाही.
आता हे सर्व राष्ट्र जे आले होते लढाई करण्यासाठी रिकामी आता आले का? नाही. काय आणलं संगती? तलवार, सामान. आणले का नाही शस्त्र? येस. मारण्यासाठी, हा किल्ला पाडण्यासाठी. यस, किल्ला पाडण्यासाठी आले पण किल्ला नाही पाडू शकले. संगती तलवारी आणल्यात. काय आणल्यात? तलवारी आणली. कोणाला मारायला? पण देव काय म्हणतो? तलवार चालणार नाही. कोण बोललाय? परमेश्वर. प्लीज बोला, कोण बोलतोय? देव. देव म्हणतो तलवार चालणार नाही. तुझ्या विरुद्ध तलवार चालणार नाही. एक नाही, 5-5 तलवार आहेत. एक नाही, लाखोनी तलवार आहेत. पण देव म्हणतो तुझ्या विरुद्ध तलवार चालणार नाही. आणि प्रभू आपलं वचन पूर्ण करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय म्हणला भविष्यवाद्याद्वारे? का घाबरू नकोस. काय करू नको? घाबरू नको. तू ऐक, तू बाहेर ये आणि तुझे जे शत्रू आहे ना त्यांच्याबरोबर लढायला जा. कोण बोलतोय? परमेश्वर बोलतो. Yes. कोण बोलतोय? परमेश्वर बोलतो सेवकाशी का जा लढाईला जा, बाहेर जा. कुठं जा? लढायला बाहेर जा. किल्ल्याच्या बाहेर जा. कुठं जा? किल्ल्याच्या बाहेर जा. लढाईला जा. कुठं जा? बाहेर जा. त्याला वाटत असेल की देव तो म्हणला तलवार चालणार आहे, कुठं पाठवतोय? देव काय म्हणला काय चालणार नाही? तलवार चालणार नाही. पण देव काय म्हणतो कुठं जा? हा जो किल्ला आहे ना, हा किल्ला, या किल्ल्याच्या बाहेर सैन्य येऊन तळ देऊन बसलंय. पण देव काय म्हणतो कुठं जा? बाहेर जा. मनात भीती चालली असेल कारण देवा तू तो म्हणतो तलवार चालणार नाही, कुठं पाठवतोस? कशाला प्रभूनी बाहेर पाठवलं? वाचू त्याचं आपण या ठिकाणी 24 वचन, 20 अध्याय 24 आणि 25 वचन. आणि ते मोठ्या पहाटेस उठून बाहेर तकोवाच्या रानात गेले. हा, आणि ते बाहेर जात असता. एक मिनिट. यहोशाफाट हा खाली किल्ल्याच्या बाहेर ये. हा किल्ला आहे. किल्ल्याच्या बाहेर कोण आला? यहोशाफात. ते त्याचे लोक पडले बाहेर लढाईसाठी. कशासाठी? लढाईसाठी. देवाने काय आशीर्वाद दिला? बाहेर. तलवार चालणार नाही. मनात थोडीशी धडधड चालत असेल का एवढे लोक आहेत, मी एकट्याने देव म्हणतो कुठं जा? बाहेर जा. पण पहा देवाने काय केलं. पुढं काय झालं वाचू. आणि यहुदा जेव्हा रानाच्या पहाऱ्याजवळ बुरुजाजवळ आला तेव्हा त्यांनी समुदायाकडे पाहिले आणि पहा भूमीवर त्याची प्रेते पडलेली होती. पहा लढाईसाठी आला बाहेर. कुठं आला? लढाईसाठी. पण जसा बाहेर आला, बाहेर येऊन बघतो का शत्रूंची काय पडलेत? प्लीज बोला, काय पडलेत? प्रेते पडलेत. लढाई केली का? नाही. केली का लढाई? नाही. पण कोणाची प्रेते पडलेत? शत्रूची. त्यांची तलवार याच्या विरुद्ध चालली का? एकत्र मिळून आले होते. कसे आले होते? एकत्र मिळून. एकटे नाही, संगनमत करून. कसे? संगनमत करून 4-5 जण एकत्र आले, लाखोनी आले. पण बायबल सांगतं का प्रभूने आशीर्वाद दिला होता का तुझ्या विरुद्ध काय चालणार नाही? चालली का तलवार? चालली का तलवार? नाही. कोण लढला यांच्या बाजूने? हा बाहेर येण्याच्या अगोदर देवाचा देवदूत बाहेर पडून त्यांचा काय केला? नाश केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय केला देवाच्या देवदूत? त्यांचा नाश. तलवार चालवू लागली का? नाही. फक्त विश्वासामध्ये उभं राहावं लागलं. फक्त कशामध्ये उभं राहावं लागलं? विश्वासामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनात वाटत असेल की देव तू तो म्हणतो तलवार चालणार आहे, लढाईला पाठवतो. ते म्हणतो लढाईला जाऊ नको, माझ्या देवतांनी काय काम केलं ते पाहून तू ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आताच कसा बसला असता? घाबरून. कसा बसला असता? घाबरून. आणि फक्त प्रार्थना करत बसला. ते म्हणतो बाहेर तर पडून बघ मी काय केलं, म्हणजे तुला कळल का तुझा परमेश्वर कधी डुलकी व झोप घेत नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या विरुद्ध पण सैतान संगनमत करून येईल. म्हणजे कसं? आजार, कर्ज, भांडणं, द्वेष, राग, तुमची निंदा, तुम्हाला नावं ठेवणं, संगनमत करून 3-4-5 जण आक्रमण करायला. आणि तुम्हाला वाटेल अरे बापरे किती संकट आले. आता जर ते संकट आले ना, कोणाची आठवण करायची? यहोशाफाटची. कोणाची? यहोशाफाटची. जसं यहोशाफाटाला प्रभूनी बाहेर काढलं, आता कोणाची बारी आहे? आपली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कोणाची बारी आहे? आपली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण घाबरायचं नाही. येस. काय करायचं नाही? घाबरायचं नाही. जर घाबरले तर सैतान तुमच्यावर आक्रमण करणार. मग देवाचं वचन पूर्ण नाही होणार. विश्वास धरशील तर देवाचा गौरव पाहशील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जीवनामधल्या वेगवेगळ्या भिंतीत, आता इथं जागा कमी आहेत म्हणून मी एक 4-5 विषय तुमच्या समोर लिहिलेत. कुटुंबाबद्दल लिहिलं, तुमच्या नैतिकतेबद्दल लिहिलंय, तुमच्या समृद्धीबद्दल लिहिलंय, तुमच्या आरोग्याबद्दल लिहिलंय. पण व्यसनाबद्दल मी सांगल, तुमच्या शेतीबद्दल मी सांगल, लेकरांच्या अभ्यासासाठी मी सांगल. ही प्रत्येक भिंत कोण पाडण्याचा प्रयत्न करतो? पण जर तुम्ही देवाची आज्ञा पाळणार, काय पाळणार? देवाची, तर परमेश्वर त्या सैतानाचं काम तुमच्यात पूर्ण होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची काय पाळा? आज्ञा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अनेक लोक चर्चमध्ये येतात. कुठे येतात? चर्चमध्ये. पण देवाची आज्ञा पाळत चर्चला येतो. कुठे येतो? चर्चला येतो. पण डोळे आणि कान कोणी बंद केलेत सैतानाने. म्हणून तिच्या जीवनात आशीर्वाद नाही आहे. आज पुष्कळ लोक असेच आहेत चर्चमध्ये. घरी बायबल आहेत, प्रार्थनेला येतात, पण डोळे आणि कान काय झाले त्यांचे? बंद केले. म्हणून ते म्हणतो ते पाहतात,
ते पाहू शकत नाही, ते ऐकतात, ते ऐकू शकत नाहीत. का ऐकू शकत नाहीत? का समजू शकत नाही? त्यांना कोणीतरी बंद केलंय, जड केलंय. प्लीज बोला, चर्चमध्येच आहे, पण संगती कोणाला ठेवतो? सैतान. लक्षात येईल का वचन? नाही. कानात तर पडणार, पण आत्म्यातच जाणार नाही. मग काय होईल? सैतान या भिंतीत ना, या भिंत पाडून टाकणार. काय करणार या भिंती? पाडून टाकणार. आणि मग हा काय म्हणणार, मी कुठं जातो? चर्चला. पण लोकांना थोडी माहिती आहे त्याचे कान आणि डोळे बंद आहेत म्हणून. लोकांना काय सांगणार, मी कुठं जातो? चर्चला. आणि तू पापात आहेस, कुटुंबात शांती नाहीये, कुटुंबामध्ये यश नाहीये, कुटुंबामध्ये आजार आहेत, कुठं जातो? चर्चला. पण डोळे आणि कान कसे आहेत? बंद आहे. लोक ना थोडी हे कळणार. लोक काय म्हणतील, त्याच्याकडे बघा, तो आमच्या समोर बायबल घेऊन जातो. कसं घेऊन जातो? बायबल घेऊन जातो. पण त्याचं कुटुंब बघा, त्याच्या कुटुंबात आम्हाला थोडंही देवाचा अनुग्रह वाटत नाही. मग तुमचा देव त्याला का ब्लेस नाही करत? स्वतःचं जीवन तर नाश करतोय, पण दुसऱ्याला पण काय करतोय? परीक्षेमध्ये पाडतो. कोणाची आज्ञा पाळायची? देवाची. आता संकट येईल, त्याला कोण जबाबदार राहणार? आता काही लोक म्हणतात, माझी परीक्षा चालली. माझी काय चालली? परीक्षा. देवाची आज्ञा पाळत नाही, देवासाठी लोकांसाठी प्रार्थना करत नाही, लोकांना शुभवर्तमान सांगत नाही, देवासाठी काहीच काम करत नाही. पण तुझी काय चालली? परीक्षा. ते म्हणतो, जो पहिलेच नापास आहे, पहिलेच कसा आहे? नापास. त्याची परीक्षा होती का? तुला पहिले देवाचं ABCD माहीत नाही, तुला धक्का दिला तर तू कोसळणार आहे. तुला काय धक्का देऊन पाहायचं? कळतंय का? संकट आले का, माझी परीक्षा काय घेतो परमेश्वर? ते म्हणतो, अरे परीक्षा तुझी मी घेत नाही, तू स्वतः जबाबदार आहे तुझ्या संकटाला. परीक्षा त्याची होती ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे पेपर देण्याची. त्याच्यामध्ये काय? गुणवंत. त्याच्यामध्ये गुणवत्ताच नाही, तो पहिलेच म्हणतो मी पेपरच देत नाहीत. पण ज्याला वाटतं का नाही मी करू शकतो ना, तोच परीक्षेला बसतो. परमेश्वर आहे, तो कोण आहे? परमेश्वर. असंच कोणाला परीक्षेत घेईल का? परीक्षा त्याची होती ज्याच्यामध्ये प्रभूचं वचन आहे. प्रभू त्याला पारखतो ज्याच्यामध्ये प्रभूचं वचन आहे. बाबा खरंच हा वचनामध्ये चालतो का? पण ज्याच्यामध्ये ऑलरेडी काहीच नाही, त्याला पारखून काय भेटणार? त्याला तर प्रभूला आपला गुण द्यायचा आहे. प्रभूला काय द्यायचं? आपला गुण द्यायचा. मग त्याला कळल का याच्यामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज देवाची आज्ञा पाळा. काय पाळा? देवाची आज्ञा पाळा. म्हणजे तुमच्या जीवनाचा हा किल्ला आहे ना, हा सुरक्षित राहील. कसा राहील? सुरक्षित राहील. नाही तर सैतान 2 मिनिटात पाडून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चेक करा की जर आज तुमच्या कुटुंबामध्ये पाप आहे ना, त्याला कोण जबाबदार आहे? आज तुमच्या कुटुंबामध्ये अशांती आहे ना, त्याला कोण जबाबदार आहे? आज तुमच्या कुटुंबात जर यश नाही आहे, नुकसान आहे, दारिद्र्य आहे, त्याला जबाबदार कोण आहे? आज तुमच्यामध्ये आजार काम करतात, त्याला जबाबदार कोण आहे? देवाकडे पश्चाताप करा. काय करा? देवाकडे पश्चाताप करा. हे प्रभू, मला क्षमा कर, तुझ्या आज्ञेप्रमाणे मी नाही चालत, मला प्रयत्न करायचा आहे. काय करायचा आहे? प्रयत्न करायचा. परिपूर्ण कोणी नाही, परिपूर्ण कोणी नाही, पण देवाला प्रयत्न आवडतात. देवाला काय आवडतात? प्रयत्न. प्रयत्न. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी उपदेश देतो तर मी काही पण परिपूर्ण नाही, मी पण काय करतोय? प्रयत्न करतोय कुणाच्या वचनाप्रमाणे चालण्याचं. आणि देवाला प्रयत्न आवडतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो का परिपूर्ण आम्ही सर्व ख्रिस्ताच्या परिपूर्णतेत होण्याचा प्रयत्न करतोय. काय करतोय? म्हणून जे प्रयत्न करतात ते लोक प्रभूला आवडतात आणि त्यांना देव कृपा देणार. पण जे प्रयत्नच करत नाही ते त्यांच्या त्रासात जबाबदार आहे, परमेश्वराच्या त्रासात जबाबदार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज आम्ही देवासमोर उभा राहून पश्चाताप करायचा आणि म्हणायचं का तुझ्या पवित्र शास्त्राचं मोल मला असू दे. तू जे सांगतो शिकवतो. इफिसकाराच्या पत्रामध्ये पाऊल काय म्हणतो? देवाला काय संतोषकारक आहे ते ओळखून घ्या, कारण त्याच्या आज्ञेमध्येच आशीर्वाद आहे. त्याच्या आज्ञेमध्येच आशीर्वाद आहे. आशीर्वाद मागे वेगळं पळू नका. आज्ञा पाळा म्हणजे आशीर्वाद तुमच्या मागे पळतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक आशीर्वादाच्या मागे वेगळं पाळतात. आशीर्वाद मागे कसं पाळतात? त्याच्या मागे वेगळं पळू नका, आज्ञेच्या मागे पळा, आशीर्वाद तुमच्या मागे धावतील. प्रेज गॉड. हालेलुया. तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो. प्रभू तू खूप चांगला आहे. देवा तुझी इच्छा होती का आज तुझ्या लोकांना तुझं वचन कळावं. आज आम्हाला कळलं पित्या का आज्ञा पालनामध्ये आशीर्वाद आहेत. पित्या आज्ञा पालनामध्ये आशीर्वाद आहेत. जर आम्ही देवाची आज्ञा पाळणार तर आम्ही सुरक्षित आहोत. जर आम्ही देवाची आज्ञा पाळणार तर परमेश्वराचं वचन पूर्ण करणार. हे पित्या जर आज आमच्या जीवनामध्ये संकट आहेत, अरिष्ट आहेत, त्रास आहे प्रभू, तर आम्हाला कळलं पित्या याला जबाबदार आम्ही. पित्या तू सुरक्षा कुंपण दिलं होतं, तू तुझे देवदूत उभे केले होते, पण तुझ्या वचनाकडे आम्ही दुर्लक्ष केलं.
तुझ्या वचनाकडे आम्ही लक्ष दिलं नाही. आम्ही आमच्या देहाच्या विचारात चाललो, आम्ही आमच्या मनाच्या कल्पनेत चाललो पित्या. आणि आज जे संकट आहे पित्या, आम्ही त्याला जबाबदार आहोत. आम्ही आमचं पाप पदरी घेतो. हे पित्या आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझ्या विरुद्ध वागलो, आम्हाला क्षमा कर पित्या. आम्हाला माफ कर माझ्या पित्या. तुझ्या आज्ञेविरुद्ध वागलो, आम्ही हेवा केला प्रभू. आम्ही निंदा, मी दारू पिलो पित्या. प्रभू मी गुटखा खाल्ला माझ्या परमेश्वरा. आपण मी या मुखाने शिव्या दिल्या पित्या परमेश्वर. या हृदयामध्ये मी निंदा केली पित्या. मी हेवा केला माझ्या परमेश्वरा. आपण मी माझं कुंपण तोडलं. मी स्वतःने माझं कुंपण तोडलं पित्या. मी आर्थिक संकट बोलून आणलं, मी आज अरिष्ट बोलून आणले पित्या. पण देवा तू आज माझे डोळे मोकळे केले. आज तू माझ्याशी बोललास माझ्या पित्या. आज तू माझ्याशी बोलला पित्या. तू म्हणतो का पश्चाताप कर. माझी इच्छा नाही की अवस्थेत तू मरावं, माझी इच्छा नाही की अवस्थेत तू जगावं, माझी इच्छा नाही की अवस्थेत तू संपून जावं. तू बाहेर ये, पश्चाताप कर. मी तयार आहे बाहेर काढण्यास, मी तयार आहे तुला बाहेर काढण्यास. मी तुला कृपादृष्टी करेल, मी तुझी केस लढणार, मी तुझं घर पूर्ण करणार, मी तुझ्या शेतीमध्ये तुला उन्नती देणार, मी तुझा व्यवसाय वाढणार, मी तुझ्या मुलांना आशीर्वाद देणार, मी तुझे रोग पळवणार. फादर बोल माझ्या पित्या. तोड ते अंतःकरण, तोड तो गर्विष्ठपणा, तोड तो मीपणा परमेश्वर, तोड तो लोभाचा आत्मा, तोड तो व्यभिचाराचा आत्मा, तोड तो निंदा करण्याचा आत्मा, तोड तो शिवे देणारा आत्मा. तुटल्याचा प्रत्येक अंतःकरण, प्रत्येक कठीण अंतःकरण ईश्वर आता मी तोडतो पित्या. फादर जे टीव्हीवर देखील पाहतायत, बोल यांच्याशी प्रभू. का आज पश्चाताप करा. आणि जर तुम्ही पश्चाताप केला तर देव तुम्हाला अनुग्रह देण्यास तयार आहे. देव पुन्हा एकदा आपली कृपादृष्टी तुमच्यावर नवीन करल. आज देवासमोर नम्र व्हा आणि पहा, एका क्षणात देवाचं वचन आहे, जो नम्र होईल तो देवाचा गौरव पाहिल. आशीर्वाद अगोदर नम्रता येते. नम्र व्हा, म्हणा का प्रभू मी चुकलो, मला माफ कर. तुझ्या वाचनाकडे मी दुर्लक्ष केलं, तुझ्या वाचनाला मी महत्त्व नाही दिलं प्रभू. मी मनाच्या कल्पनेत चाललो, मी म्हणलो की नीतिमान एक देखील नाही आणि मी पण पाप केलं पित्या. पण तुला प्रयत्न करणारे लोक आवडतात, तुला प्रयत्न करणारे लोक आवडतात. हे पित्या आज आम्ही प्रार्थना करतो का पित्या व्यक्तिगतरित्या आम्ही आशक्त आहे प्रभू, आमच्याकडून नाही होत तुझं आज्ञा पालन. पण आजपासून आम्ही प्रार्थना करतो का आम्हाला शक्ती दे ना परमेश्वर, आम्हाला सामर्थ्य दे ना परमेश्वर. तुझी आज्ञा आम्हाला पाळायची आहे, तुझं वचन आम्हाला वचनाप्रमाणे चालायचं आहे. आम्हाला शक्ती दे, आम्हाला सामर्थ्य दे परमेश्वर. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं पित्या. तुला आवडणाऱ्या गोष्टी आम्ही कराव्या पित्या. प्लीज आम्हाला ताकद दे, प्लीज आम्हाला सहाय्य कर. आम्हाला आठवण असू दे की देव मला पाहतोय, मला वचनाप्रमाणे चालायचंय, मला वचनाप्रमाणे चालायचंय. मला शक्ती दे, मला सामर्थ्य दे पित्या. फादर आज जेवढे देवासमोर नम्र झालेत, जे इथे जे टीव्हीवर पाहतायत, येशूच्या नावामध्ये प्रभू, येशूच्या नावामध्ये त्यांचे प्रत्येक बंधन तुटल्या जा. सर्व आजार देवास तुम्हाला मोकळं Thank you, करणार आहे. आजचा दिवस सुटकेचा आहे, आजचा दिवस आशीर्वादाचा आहे. थँक्यू जीसस फादर लॉर्ड. धन्यवाद देपा. प्रभू देपा, आज आम्ही तुझ्याकडे विनंती करते. ओ तुझं वचन सांगते की तुझ्या देवाचा आज्ञा मी येशूच्या नावामध्ये स्वीकारतो देपा. कारण तुझा DNA आमच्यामध्ये आहे, तुझं रक्त आमच्यामध्ये वाहते देपा. ऐकून घे सैताना, तुझा कोणताच भागीपणा आमच्यामध्ये नाहीये. कारण येशू ख्रिस्ताने आमची किंमत मोजली. वधस्तंभावर त्यांनी आम्हाला, आमच्यासाठी त्यांनी फटके खावे जेणेकरून आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं. ओ देव तुम्हाला आरोग्य देते, ओ देव तुम्हाला आरोग्य देते. देवाचा अभिषेक वाहते, देवाचं सामर्थ्य वाहते. प्रत्येकानं स्पर्श कर देपा आणि प्रत्येकाचा निघून गेला लॉर्ड. आम्ही तुला धन्यवाद देतो. इवन जे टीव्हीवर पाहता, येस जीसस लॉर्ड राईट नाव तुम्हाला स्पर्श करतो. येस आमेन. देवाचं सामर्थ्य मी स्वीकारतो. येस स्वीकार. तुमचा आजार विकार निघून जाते, निघून जाते. देवाचं येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. तुमच्यावर मोकळ होते. होय, देवाचं येशू सामर्थ्य. तुम्हाला मोकळ करते. Yes, yes, amen. देवाच्या प्रत्येक चापकांचं आरोग्य मी स्वीकारतो लॉर्ड. स्वीकारतो येशूच्या नावामध्ये. थँक्यू लॉर्ड, तू फ्री थँक्यू केल्याबद्दल. जीसस. यांच्या कर्जापासून यांना मोकळं करतो. येस आमेन. यांचं घराचं काम मी स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या नावात. यांच्या कोर्ट केस मध्ये तुझी अनुग्रता स्वीकारतो. स्वीकारतो यांच्या देवा. शेतीमध्ये चांगलं पीक स्वीकारतो. स्वीकारतो यांच्या येशूच्या व्यवसायामध्ये नावात. उन्नती स्वीकारतो. स्वीकारतो देवा. आणि तू यांना ब्लेस केलं, तुला धन्यवाद. धन्यवाद देतो लॉर्ड. पण प्रभू आज आम्ही प्रार्थना येस करतो, जीसस. या सर्वांच्या मनात एक गोष्ट असू दे येस देवा. की देवाचा आत्मा मला पाहतोय, येस आमेन. देवाचा आत्मा मला पाहतोय, हालेलुया. देवाचा आत्मा मला पाहतोय. येस जीसस. मला देवाच्या वाटणात चालायचं. येस आमेन. माझ्या मागे प्रार्थना करा. हे पवित्र आत्मा,
हे पवित्र आत्मा आम्ही विनंती करतो आम्ही विनंती करतो तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारे आचरण करणार आम्हाला व्हायचंय. आम्हाला व्हायचं आम्हाला सहाय्य कर. आम्हाला सहाय्य कर आत्म्यात चालण्यात आत्म्यात चालण्यात तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या आम्हाला वचनाप्रमाणे सहाय्य कर आम्हाला सहाय्य आणि कर. आम्हामध्ये आणि आम्हामध्ये तुझा गौरव हो दे. तुझाच गौरव दे. तुला काय संतोषकारक आहे, तुला काय संतोषकारक तुला आहे? काय गोष्टी आवडणाऱ्या आहेत तुला काय गोष्टी आवडणार त्याच आमच्यातून होऊ दे. त्याच आमच्यातून होत जर आम्ही तुझ्या विरुद्ध वागतो, जर आम्ही तुझ्या विरुद्ध वागतोय आम्हाला कुणी पाहत नाही, आम्हाला कुणी पाहत पण नाही तू पाहतोस. पण तू पाहतोस तू पाहतोस, तू पाहतोस तुझ्यापासून लपत नाही. तुझ्यापासून लपत या नाही. गोष्टीची आठवण या गोष्टींची आठवण आमच्या अंतरात्म्यात आमच्या अंतरात्म्यात नेहमी करून दे. नेहमी करून दे. तुझा गौरव होते. तुझाच गौरव दे. आमेन. आमेन.